आमदार गोपीचंद पडळकर मुंबईत दाखल झाले. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही आमदार झालात. आणि काय नेमकं वाटतं तुम्हाला, काय घडेल? कारण मुख्यमंत्री कोण चर्चा सुरू आहे सध्या महाराष्ट्रात, देशात, देशाबाहेरही. बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, गोडगोड वाटतंय. आता दुसरं काय वाटणार आहे? सरकार आलंय, इतक्या बहुमतानं आलेलं आहे. आणि मी एवढा वरिष्ठ नेता नाही ना. आमचे वरिष्ठ नेते आहेत, सक्षम आहेत, सगळे बसून ठरवतील काय करायचं. पण जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा टीका केली की देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री बनले तर मी पुन्हा बसतोच उपोषणाला. आता देवेंद्रजीच्या नावानं सगळे बोंबलून दमलेले आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांनी काय पद्धतीनं रिझल्ट दिला तुम्ही बघताय. महाराष्ट्रातल्या लोकांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व जपावं असं सगळ्या लोकांना वाटलं आणि त्याने तळ हाताच्या फोडासारखं त्यांना जपलं. आणि म्हणून तर इतकं मोठं बहुमत हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे, महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे आता तो विषय जाऊ दे, आता आनंदाचा विषय आहे. आता ह्याच्यावर आता बोलायला वेळ आहे ना आपल्याला भरपूर सगळ्या विषयावर. शरद पवार पुन्हा एकदा शंका उपस्थित करतात ईव्हीएमवर. म्हणतात की ईव्हीएमवर संशय येऊ नये म्हणून छोटी राज्य त्या ठिकाणी हारलं भाजप आणि जिंकून दिलं विरोधकांना, आणि मोठी राज्य जी स्वतःकडे ठेवली. शरद पवारांनी आता स्वइच्छेनं सेवानिवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे, परंतु विधानसभेच्या अगोदर घ्यायला पाहिजे होती, ती त्यांनी घेतली नाही. सक्तीच्या सेवानिवृत्तीवरती लोकांनी पाठवलेलं आहे. आणि आता मग ईव्हीएम लोकसभेच्या वेळेस कुठे गेलं होतं? लोकसभेच्या वेळेस हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा सहन करणार नाही, महाराष्ट्र महायुतीला त्यांची जागा दाखवेल. आणि आता विधानसभेमध्ये तुम्हाला जर लोकांनी जागा दाखवली असेल तर मग अशा बोलण्याला काय अर्थ नाही. आणि कोलांट्या उड्या घेणारा हा माणूस आहे. आता ते विषय संपला. हे शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे. आणि कृपया आता त्या माणसाचं सारखं नाव चॅनेलवरती घेऊ नका. नक्कीच. पण संजय राऊत पण याला जोडून म्हणतात की अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यावेळी पाळला नाही आणि केवळ उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचा हेतू होता आणि तेव्हाच सगळी घडी बसली असती, पण तसं होऊ दिलं नाही. भाजपचे यामागे कटकार असतं नव्हतं. अरे उद्धव ठाकरेंनी जर तेव्हा सेन खाल्लं नसतं, महाराष्ट्रातल्या लोकांनी इतकं बहुमत दिलं होतं महायुतीला, तर महाराष्ट्राची वाट लागली नसते ना 2.5 वर्ष. तुम्ही मुख्यमंत्री होऊन काय केलं महाराष्ट्रामध्ये? आणि संजय राऊतासारखे असे नारद मुनी हे उद्धव ठाकरेंच्याकडे आहेत, त्यामुळं तर त्यांच्या पक्षाची वाट लागली. भाजपाचा यामध्ये संबंध काय? भारतीय जनता पार्टीला 105 आणि अपक्ष मिळून जवळपास 114 पर्यंत आमदार भाजपाकडे होते. बहुमत लोकांनी भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्याचं दिलेलं असताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं वागला, आज तुम्हाला त्या पद्धतीनं लोकांनी तुमची माती केलेली आहे. आता आमच्या नावानं शिमगा करून बोंबलून काही उपयोग नाही. आता शिमग्याला माणूस एक वेळा बोंबलतो, पण तुम्हाला आता 365 दिवस बोंबलत बसावं लागणार आहे, असं 5 वर्ष पुढं. तर तुम्ही नाव पण काढू नका. भाजपचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये तुमचं पण नाव चर्चेमध्ये आहे. कसं पाहता याकडे? मंत्रिपदाची चिंतक आहे का कोण आहे? नाही, हितचिंतकच आहे. तुमचं नाव आहे चर्चेत. ठीक आहे. मिळालं तर घेणार मंत्री. ते पार्टी ठरवेल काय. नक्कीच. आपण पाहतोय गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली.